तुषार, आपण पाहतो रात्रभर मराठा स्वयंसेवक जागे आहेत फक्त जरांगेंचं स्वागत करण्यासाठी, फक्त जरांगेंची एक झलक पाहण्यासाठी। कसा उत्साह आहे, कसा जल्लोष आहे मराठा स्वयंसेवकांमध्ये सध्या, आपण त्यांच्याशी बोलू शकतोय का? नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातून निघालेला हा संपूर्ण जो मोर्चा आहे तो आता उत्तर महाराष्ट्रातून पुढे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी एकंदरीत आल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा असेल, त्यानंतर आता पुढे आल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात खरं तर प्रवेश झाला आणि पुणे जिल्ह्यातील जो पहिला तालुका आहे तो म्हणजे जुन्नर तालुका। आणि या जुन्नर तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं खरं तर मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे हे किल्ले शिवनेरीच्या जवळ पोहोचलेले आहेत। किल्ले शिवनेरीवरती ते आता कूच किल्ले शिवनेरीकडे करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि या ठिकाणावरून ते किल्ले शिवनेरीवरती पोहोचतील। त्यानंतर तिथे जी पहिली किल्ले शिवनेरीची पायरी आहे त्या पायरीचं मनोज जरांगे हे दर्शन घेतील। दर्शन घेतल्यानंतर ते पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र जर आपण या संपूर्ण दौऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जो मराठा समाज आहे तो मनोज जरांगे यांच्या समवेत आहेत। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा विविध विभागातून खरं तर हा समाज आहे हा मनोज जरांगे यांच्या समवेत आल्याचं एकंदरीत दिसून येतंय। आणि आपली जी लढाई आहे ती आता आरपारची लढाई आहे अशा घोषणांनी खरं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो दुमवताना एकंदरीत दिसून येतोय। हा संपूर्ण जो युवकांचा जो माहोल आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये, युवकही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेली आहे। ज्याला त्याला आपल्या भविष्याची चिंता दिसून येते। हे आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे यामधून या युवकांच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून किंवा त्यांच्या स्वप्नातून दिसतंय। त्यामुळे अनेक जण खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये मराठवाडा असतील, विदर्भ असतील, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा विविध भागातून हे तरुण आहेत। अनेक जण खरं तर या ठिकाणी आहेत। अनेक जण या संपूर्ण व्यवस्थेचं स्वयंसेवक म्हणून स्वतःहून काम करताना या संपूर्ण ठिकाणी दिसतात। मोठ्या प्रमाणामध्ये हे जे कार्यकर्ते आहेत ते सहभागी झालेले आहेत। ते खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। अगदी तुषार, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपण पाहतोय अटी आणि शर्तींसह आज जरांगेंचा दुसरा दिवस शिवरायांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत। आणि नुकतीच अपडेट आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याला त्या संदर्भात देत होते। मात्र जागोजागी मुंबईकडे येताना जेव्हा जरांगे पाटील ज्या ज्या गावामध्ये जात आहेत, ज्या ज्या लोकांना भेटतात, त्यांच्यासाठी स्वागतासाठी प्रत्येक व्यक्ती जरांगेंच्या स्वागतासाठी तितक्याच उत्स्फूर्ततेने तयार आहे आणि सज्ज सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहतो जरांगे सध्या आराम करत आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य मनोज जरांगे यांचं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे आणि जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये परवानगी सुद्धा मिळालेली आहे। मात्र त्यापूर्वी सरकारकडून त्यांचं आंदोलन थांबावं यासाठी प्रयत्न सुद्धा दुसरीकडे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।